जन्माला आलेला प्रत्येक जीव जगण्यासाठी धडपड करतो, त्याला माणूस देखील अपवाद नाही. मिळालेलं जीवन जगत असताना ते इतरांना सुखकारक आणि आनंदी कसं होईल याचा विचार करणाऱ्या व्यक्ती क्वचितच आढळून येतात. स्वतःला निर्माण झालेली गरज आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना लाभदायक ठरावी असा हेतू ठेवून काम करणारे कधीच उजेडात येत नाहीत. अशा लोकांचं कर्तृत्व मात्र अजरामर होतं. इवलेसे रोप लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. या ओळीचा प्रत्यय स्वतःच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न सोलापुरातील जोशी बंधूंनी केलाय. कैलासवासी दिगंबरराव, भास्कर, मुरलीधर, रमेश, विजय या जोशी बंधूंनी 5 पांडवांप्रमाणे एकत्रित राहून सुरू केलेल्या भाग्यश्री बेस्ट चिवडा या व्यवसायाला यंदाच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. जोशी बंधू बार्शी तालुक्यातील पांगरी या गावात राहत होते. जोशी परिवार एकत्रित आणि मोठा होता. कुटुंबातील माणसांची संख्या अधिक असल्यानं खर्च जास्तच होता. त्या काळी स्वस्ताई होती तरी कुटुंबाचा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होता. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी उत्पन्न स्रोत वाढवण्याचा विचार आला. त्यानुसार मुंबईत येऊन काहीतरी उद्योग करण्याबाबत विचार आला आणि मग जोशी हे मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांचे चुलत मामा दत्तात्रय पांगरकर यांचा मसाल्याचे पदार्थ तयार करण्याचा व्यवसाय होता. त्या व्यवसायाची माहिती पांगरकर यांनी जोशी यांना दिली. त्याचवेळी त्यांनी चिवडा तयार करण्याचे ज्ञान अवगत करून घेतले. नंतर काही दिवसानं जोशी कुटुंबियांनी एक विशिष्ट पद्धतीचा चिवडा तयार करण्याचा फॉर्म्युला बनवला आणि जवळच्या लोकांना त्याची चव चाखायला दिली. नंतर छोट्या छोट्या पाकिटात चिवडा लोकांच्या घरोघरी देण्यात आला. जोशी बंधूंच्या चिवड्याची चव चटकदार असल्यानं जिभेवर रेंगाळू लागली. आता या चिवड्याला नाव असावं असा विचार समोर आला. या चिवड्यानं आपलं भाग्य उजळेल ही अपेक्षा व्यक्त झाली आणि भाग्यश्री बेस्ट चिवडा या नावानं सुरू झालेल्या व्यवसायानं जोशी बंधूंच्या भाग्याचा श्रीगणेशाच केला. पाव किलो ते 1 किलो असे चिवड्याचे पाकिट तयार करून मुंबईतील अनेक लहान मोठ्या दुकानात लोकल रेल्वेच्या स्टेशनवर उपलब्ध होऊ लागला. होलसेल भावात चविष्ट आणि रुचकर भाग्यश्री चिवड्याची लोकप्रियता वाढू लागली होती. व्यवसायही वाढत होता. व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेत आपल्या गावी काहीतरी करावं असा विचार मनात आल्यानंतर जोशी बंधूंनी सोलापूरच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नवी पेठेत दिनांक 5 डिसेंबर 1960 रोजीच्या शुभमुहूर्तावर भाग्यश्री बेस्ट चिवडा या दुकानाचा शुभारंभ केला. नव्या दुकानात खवय्ये ग्राहकांची गर्दी वाढायला लागली. भाग्यश्री बेस्ट चिवडा सोलापूरकरांच्या घराघरात पोचला. व्यवसायात नवनवीन क्लुप्त्या लढवत व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसवला. हा व्यवसाय लोकाभिमुख करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यांची दरवर्षी मोठी जत्रा जानेवारी महिन्यात भरते. सुमारे 1 ते 1.5 महिन्याची ही यात्रा असते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह आजूबाजूच्या लहान मोठ्या गावातून लाखो भाविक या जत्रेसाठी येतात. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या जत्रेला गड्डा यात्रा असे संबोधले जाते. या यात्रेत दूरवरून येणाऱ्या भाविकांना चटकदार आणि पोटभर पदार्थ खायला मिळावा या हेतूनं गड्डा यात्रेत जोशी बंधूंनी भाग्यश्री बेस्ट चिवडा आणि बटाटे वड्याचा स्टॉल लावला आणि पहिल्याच प्रयत्नात यात्रेत आलेल्या भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर दरवर्षीच्या यात्रेत भाग्यश्री बेस्ट चिवडा आणि बटाटे वडा लोकांना त्यांची गरज वाटत राहिली. यात्रेला आलेला भाविक भाग्यश्रीच्या बटाटे वडा आणि चिवड्याची चव न चाखेल असा शोधून सुद्धा मिळत नव्हता. गड्डा यात्रेतील भाग्यश्री चिवडा आणि बटाटे वड्याची परंपरा आजही टिकवून ठेवण्यात जोशी कुटुंबियांना यश आलंय. 1964 हे वर्ष जोशी बंधूंच्या कायम स्मरणात राहील असंच आहे. याच वर्षी हैदराबाद इथं भरलेल्या अखिल भारतीय औद्योगिक प्रदर्शनात खाद्यपदार्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत दर्जेदारपणा, शुद्धता आणि चव यांना महत्त्व देत जोशी बंधूंच्या भाग्यश्री बेस्ट चिवडा आणि बटाटे वड्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार त्यावेळचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्कारानं भाग्यश्रीचा चिवडा खऱ्या अर्थानं बेस्ट ठरला. व्यवसायाची व्याप्ती वाढली पण जागा अपुरी पडायला लागली. म्हणून प्रशस्त जागेची पाहणी सुरू झाली. त्यानुसार सोलापूरच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या बागेसमोर मोठी जागा खरेदी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाकडून आर्थिक मदत घेऊन 1971 साली या मोकळ्या जागेत 5 मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली. सुप्रसिद्ध उद्योगपती श्रीकांतराव किर्लोस्कर यांच्या हस्ते आणि त्यावेळचे सोलापूरचे प्रथम नागरिक महापौर विश्वनाथ अप्पा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली या दुकानाचा शुभारंभ झाला. पुढे 1974 साली याच इमारतीत लॉज आणि मंगल कार्याची उभारणी झाली. व्यवसायाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत होती. काळाप्रमाणे बदल करणे हा निसर्गाचा नियम आहे. या तत्वानं 1978 साली जोशी बंधूंपैकी रमेश आणि विजय यांनी या व्यवसायात पूर्णपणे लक्ष घातलं आणि व्यवसायाला आधुनिकतेची झालर लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्हाला सुरुवातीला 2-3 वर्ष फार त्रास झाला, पण आम्ही एक क्वालिटी निर्माण केली आणि थोडं धंद्यामध्ये स्टेबिलिटीवर आम्ही थोडं सहन केलं आणि त्याच्यानंतर मात्र आमचं जे ग्रीप पकडलं ते क्वालिटी केल्यामुळं, तर त्या गोष्टीला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 1960 मध्ये सुरू झालेल्या या व्यवसायाची धुरा 2006 सालापासून जोशी परिवाराच्या 3ऱ्या पिढीकडे आली आहे. 3ऱ्या पिढीच्या रूपानं अभय आणि विवेक या जोशी बंधूंनी ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. भाग्यश्री बेस चिवडा आणि बटाटेवडा या व्यवसायाला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न या दोघांनी केलाय. अनेक नवनवीन कल्पना त्यांनी अंमलात आणल्यात. व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूनं चोखंदळ ग्राहकांना जे हवं ते देण्याचा प्रयत्नही अभय आणि विवेक जोशींनी केलाय. भाग्यश्री चिवड्याची चव, दर्जेदारपणा आणि स्वाद टिकवून ठेवत शुद्धतेला महत्त्व दिल्याचं अभय जोशी म्हणतात. सध्या आम्ही नवीन फॉईल पॅकिंगमध्ये चिवडा चालू केलेला आहे की जेणेकरून लोक परदेशी चिवडा घेऊन जातात, तर त्या चिवड्याची क्वालिटी आतला नरमपणा हा तसाच टिकून राहावा, चिवडा खराब होऊ नये, त्यासाठी आम्ही फॉईल पॅकिंग चालू केलेलं आहे. भरपूर ग्राहकांची अशी मागणी आहे की तुम्ही आम्हाला घरपोच सेवा देऊ शकाल का, तर त्यासाठी काही कंपन्यांशी आमचं बोलणं चालू आहे की जेणेकरून आपला चिवडा त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, काही ऑइल फ्री चिवडा करता येईल का, तर तोही विचार चालू आहे. येत्या काही वर्षामध्ये आम्ही चिवड्याला नवीन मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न नक्की करू आणि तो लोकांना नक्कीच आवडेल अशी आम्ही अपेक्षा करतो. जोशी बंधूंच्या भाग्यश्री चिवड्याची चव सर्वसामान्य लोकांबरोबरच डॉक्टर, वकील, राजकीय नेते मंडळी, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक ख्यातनाम कलावंतांनाही आपलंसं करून घेतली. सोलापूरचे मूळ रहिवाशी असलेले पण वेगवेगळ्या व्यवसाय, नोकरी आणि विविध कारणांकरता बाहेरगावी वास्तव्यास असलेल्यांकडून भाग्यश्री चिवडा आणि वड्याची आवर्जून मागणी होती. परदेशातही भाग्यश्री चिवड्याची मागणी वाढते. ग्राहकांच्या मागणीनुसार सोलापूरच्या हद्दवाड भागासाठी नव्यानं जुळे सोलापूर इथं परमपूज्य सद्गुरू श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभ हस्ते 2009 मध्ये नवीन शाखेचा शुभारंभ झाला. या संस्थेचा सुवर्ण महोत्सव तुम्ही साजरा करत आहात हे ऐकून मला अतिशय समाधान आणि आनंद झाला. एखादा घरगुती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करणं आणि त्याला सांभाळणं हे फार मोठं कष्टाचं आणि ध्येयाचं काम आहे. तुमच्या 3 पिढ्यांनी जवळजवळ आज हा व्यवसाय सांभाळलेला आहे आणि व्यवसाय तर करतात पुष्कळ जण, पण व्यवसायात जी मान आणि प्रतिष्ठा मिळवावी लागते ती तुमच्या या भाग्यश्री चिवड्यांनी मिळवलेली आहे. आणि आपल्या वडिलांचं जे ध्येय आहे ते आपण पुढे चालू ठेवणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. भाग्यश्री हे नाव खरोखरच ज्यांनी कोणी ठेवलं असेल त्यांच्या पुढल्या दृष्टीची आपल्याला संकल्पना लक्षात येते. खरं म्हणजे त्यांचा आज आपल्याला आशीर्वाद आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही हा सोहळा साजरा करताय, तेव्हा तुमच्या पुढल्या 3 पिढ्यांना सुद्धा आशीर्वाद देण्याचा जो माझा काही अधिकार आहे असं मी समजतो. त्या दृष्टिकोनातून मागच्या 3 पिढ्यांची पुण्य पुढल्या 3 पिढ्यांना पोळत असते असं जे म्हणतात, तशी पुण्य तुम्हाला ती पुरे. आता तुमचे वडे सुद्धा फार प्रसिद्ध झालेले आहेत, आमच्या पारनेरपर्यंत त्याची ख्याती आलेली आहे, त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. पण तुमच्या घरात सर्वांना इतके शिकलेले मुलं असून देखील प्रत्येकाचा ओढा पुन्हा व्यवसायाकडे आहे हे माझ्या दृष्टीने अत्यंत कौतुकास्पद आहे. तेव्हा या सुवर्ण महोत्सवाच्या दृष्टीनं मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तुमच्या हातून असंच सामाजिक कार्य, धार्मिक कार्य आणि वेदनिष्ठेची ही घेतलेली तुमची भूमिका कायम स्वरूपात राहावी आणि भारतात आपल्याला हिंदू कार्यासाठी जो काही सहभाग देता येईल तोही तुम्ही या निमित्ताने संस्था आणि घर मिळून आणि मंदिर, घर, संस्था आणि मंदिर, तुमच्यासाठी घर आणि संस्था म्हणजे मंदिरच आहे, तेव्हा
मंदिराची सुद्धा संकल्पना सिद्ध करून तुम्ही यशस्वी व्हावं असा या निमित्ताने आशीर्वाद देतो. व्यवसायाचा विस्तार आणि लोकांना सहजासहजी चिवडा उपलब्ध व्हावा या हेतूनं भविष्यात सोलापूर शहरासह जिल्ह्यात आणखी काही शाखा सुरू करण्यात येणार असल्याचं अभय जोशी म्हणतात. वडिलोपार्जित सुरू झालेल्या भाग्यश्री बेस्ट चिवडा या व्यवसायाला यंदाच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 51व्या वर्षात पदार्पण करताना जोशी कुटुंबियांच्या 3ऱ्या पिढीनं हा व्यवसाय टिकवून योग्य पद्धतीनं सुरू ठेवला. आणखी काही नवीन योजना साकारण्याचा त्यांचा मानस आहे. व्यवसाय चालवताना अनेकांचे सहकार्य लाभते, त्यांचे ऋण व्यक्त करणे आमचे कर्तव्य आहे. यांच्यासह आमचे ग्राहक, हितचिंतक यांच्यामुळेच आम्ही प्रगती करू शकलो. त्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचे शतशः आभार, धन्यवाद.